भंडारा जिले के मोहाली स्थित विठोजी कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस में पूर्व छात्र के दस्तावेजों का दुरुपयोग कर छात्रवृत्ति राशि हड़पने का मामला सामने आया है। पीड़ित छात्र के अनुसार वर्ष 2023-24 में बीएससी प्रथम वर्ष में अध्ययन के बाद उसने महाविद्यालय छोड़ दिया था और टीसी भी प्राप्त कर ली थी। आरोप है कि कॉलेज प्रबंधन ने छात्र के नाम पर उसके महाविद्यालय छोड़ने के बाद भी शासकीय छात्रवृत्ति का फॉर्म भरकर राशि प्राप्त की। जब दूसरे महाविद्यालय में छात्रवृत्ति आवेदन के दौरान यह मामला उजागर हुआ तो पीड़ित ने आपत्ति दर्ज कराई। पीड़ित छात्र व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद के कार्यकर्ताओं ने कॉलेज प्रशासन पर मामले को दबाने और राशि लौटाने का आश्वासन देकर समझौते का दबाव बनाने का आरोप लगाया है। रात में 14,000 रुपए खाते में ट्रांसफर कर प्रकरण रफा दफा करने का प्रयास किए जाने की भी बात सामने आई है। मामले को गंभीर धोखाधड़ी बताते हुए मोहाली पुलिस थाने में लिखित शिकायत दर्ज कराई गई है। दोषियों पर आपराधिक प्रकरण दर्ज कर कड़ी कार्रवाई की मांग की गई है। नाही आम्हाला काय लागेल रेकॉर्डला तुम्ही बदलता लोक संस्था चालक काय आहे ते कशी स्वतःला बदलतात, कशी स्टेटमेंट चेंज करतात हे आम्हाला माहित आहे। तुम्ही सांगा या विद्यार्थिनीच्या अशा 2 वर्षाची तुम्ही स्कॉलरशिपची क्लेम केली, त्या विद्यार्थिनीची तुमचं पहिल्या वर्षी ऍडमिशन झाल्यानंतर तुम्हीला बघा येणे 8व्या महिन्यात तुम्हाला ऍप्लिकेशन दिलं, तुम्ही 10व्या महिन्यामध्ये तुला टीसी दिली, टीसी दिल्यानंतर पुढचे 2 वर्ष तुम्ही त्याची स्कॉलरशिपचं ऍप्लिकेशन केलं गव्हर्नमेंटला, त्याची स्कॉलरशिप तुमच्या इन्स्टिट्यूटने क्लेम केली, तुमच्या इन्स्टिट्यूटच्या रेकॉर्डला हे कसं केलं? जर सपोज चुकून जर क्लर्कच्या हाताने झाले असते तर आपण त्या ऐका हे प्रकरण चुकून होण्यासारखं आहे का नाही आहे हे पूर्ण डिपार्टमेंटने सगळे लोक समजू शकतात। एकदा चुकी होते, 2 वर्षांनी चुकी होत नाही। आणि दुसरी गोष्ट त्याचा तुम्ही डेटा मेंटेन कसा केला, या विद्यार्थिनीचे डॉक्युमेंट ऐका या विद्यार्थिनीचे डॉक्युमेंट तुम्ही कसे मेंटेन केले, याचा रेकॉर्ड डेटा तुम्ही कसा मेंटेन केला? तुम्ही याची पोलीस कंप्लेंट केली का? तो व्यक्ती असं झाला आमच्याकडे तुम्ही याचा डिक्लेरेशन विद्यार्थीला मेसेज करणे केला नाही केला? तुमच्याकडे चुकून जर झालं होतं तर तुम्ही याला काय केला? तुमचं लक्ष कुठे आहे? तुमचं लक्ष कुठे आहे? संस्था तर हिची नाही, संस्था तुमची आहे ना। हो, तर जेव्हा ही फोन आला तुमचं लक्ष तुमच्या संस्थेमध्ये अशा गोष्टी होत आहे, तुम्ही मुद्दामून करत आहे आणि तुम्ही जर असं स्टेटमेंट करताय की हे आपल्या चुकून झालं तर तुमचं लक्ष कुठे आहे? एक दुसरी गोष्ट हा कॉलेजचा इन्फ्रास्ट्रक्चर हे कॉलेज ऍज अ जे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत युनिव्हर्सिटीचे त्याच्याप्रमाणे एक तर नाही आहे। दुसरी गोष्ट हे फक्त इथे नवी चालतात। पहिली बॅच आणि पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट तुम्ही ठेवून घेऊन त्याच्यासोबत त्या डॉक्युमेंटचा मिसयूज करून स्कॉलरशिप क्लेम करत आहे। आणि मला सांगा तुम्ही त्या विद्यार्थ्यांच्या डॉक्युमेंट सोबत लोन काढणार, तुमच्या संस्था वेगवेगळ्या मल्टिपल सबसिडीसाठी त्याला तुम्ही युज करणार, मल्टिपल सबसिडीसाठी तुम्ही हा डेटा युज करणार ना। 100% ऑब्व्हियसली होऊ शकते, तुम्ही केलंय असेल, तुमची इन्व्हेस्टिगेशन होणे महत्वाचं आहे। 100% तुमच्या खूप साऱ्या संस्था आहेत, तुम्ही केलंच आहे। तुम्ही हिच्या मुलीची ऍडमिशन तुम्ही अजून एखाद्या संस्थेला दाखवली असेल, तिथं तुम्ही क्लेम केला असेल, कोण जबाबदार त्याला? तुम्ही हिचा रेकॉर्ड हिच्या परवानगी शिवाय इथून ऍडमिशन काढल्याच्या नंतर कोणी अधिकाऱ्यांनी आणि कसं काय गव्हर्नमेंटच्या रूल्स अँड रेग्युलेशनला तुम्ही कसं काय क्रॅक केलं याचं मला उत्तर द्या। दुसऱ्या पण कॉलेजची ऍडमिशन तुम्ही दाखवू शकता मला तुम्ही माझ्या स्पेसिफिक प्रश्नाचं उत्तर द्या की या विद्यार्थिनीच्या डॉक्युमेंट्सची तुम्ही पूर्तता गव्हर्नमेंटच्या ऍज पर रूल्स अँड रेग्युलेशन स्कॉलरशिप क्लेम करण्यासाठी ज्या सिग्नेचर जे काही क्लेरिफिकेशन जे काही डिक्लेरेशन लागतात ते तुम्ही कसे काय केले? त्याचे प्रकार आहे मी तिच्याशी अगोदरही बोलली की बाकीचे पैसे देणार आहोत आणि किती मी म्हटलं काही थोडा वेळ थांबा तुम्ही हे केलं कसं काय? म्हणजे असं तुम्ही झटकू कसं काय शकता जबाबदारी? मॅडम 420 केली आहे, विद्यार्थ्याच्या डॉक्युमेंटचा मिसयूज केला तुम्ही। मिसयूज नाही, 100% मिसयूज केला। आज तुम्ही स्कॉलरशिप क्लेम करण्यासाठी डॉक्युमेंट वापरले, उद्या तुम्ही तिच्या डॉक्युमेंटवर लोन काढणार, ऑब्व्हियसली होऊ शकते। जर तुम्ही विद्यार्थ्याच्या मागारी विद्यार्थ्याच्या स्कॉलरशिप ते विद्यार्थी ऍडमिशन रिव्ह्यू झाल्याच्या नंतर पण स्कॉलरशिप क्लेम करू शकता तुमच्या इन्स्टिट्यूटला ऍडमिशन दाखवण्यासाठी।